सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. कोण म्हणतंय देवांसमोर साखर ठेवू नये? देवांसमोर साखर किंवा नैवेद्य ठेवणाऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. घरात तुमच्या सगळं काही गोडच होणार आहे. तर यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये सर्वांनी लिहा श्री स्वामी समर्थ. तर जेव्हा आपण देवांना नैवेद्य दाखवतो तर त्या नैवेद्यात आपली मनातली भावना असते आणि नैवेद्य दाखवताना प्रत्येकाच्याच मनात आपल्या सर्व इच्छा आकांक्षा देवांचरणी पोहोचत असतात आणि देवांना नैवेद्य दाखवून थोड्या काळानंतर जेव्हा तो नैवेद्य आपण देवांचा प्रसाद म्हणून ग्रहण करतो तो आपल्यासाठी आशीर्वाद असतो. त्यामुळे आपल्यातील वाईट प्रवृत्तीचा नाश होतो. मुलांची बुद्धी तल्लख होते आणि या नैवेद्यातून व देवांच्या आशीर्वादातून आपल्या संपूर्ण कुटुंबाला भरभरून देवांचा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घराची भरभराटी होते. कुटुंबात गोडावा निर्माण होतो. गोड गोष्टी घडून येतात. देवांना नैवेद्य दाखवताना शांत प्रसन्न मनाने दाखवा. रागाने किंवा घाईघाईत असाल नैवेद्य अशा पद्धतीने दाखवू नका. जेव्हा आपण देवांना साखरेचा, गुळाचा किंवा दूध साखरेचा नैवेद्य दाखवतो तेव्हा संपूर्ण कुटुंबात आपल्या गोडावा वाढत असतो. पती पत्नीत कायम गोडावा राहतो. आपल्या मुलांच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होऊन भरभरून प्रगती होते. आपण म्हणतोच ना, चल बाई माझ्या देवांसमोर साखर ठेवते. तर बघा, कुठलीही गोड गोष्ट आपल्या घरात म्हणजे कुठली गोड बातमी आपल्या घरात आली तर घरातली आई काय करते तर देवांसमोर चिमूटभर का होईना साखर वाटीत जरूर ठेवते. कधी अचानक आपल्याला काही चांगल्या गोड आशीर्वाद दिला कोणी किंवा चांगल्या बातम्या आल्या तर आपण म्हणतोच ना, तुझ्या तोंडात साखर पडो. बघा, नैवेद्यात साखर ठेवणं म्हणजे खरंच देवांमध्ये आणि आपल्यामध्ये गोडावा निर्माण होतो आणि आपल्या घरात सुद्धा सर्व काही गोडच व्हायला लागतं. आपण रोजच्या रोज देवांना नैवेद्य दाखवत असतो तर आपण रोज वरण भात भाजी पोळी चटणी भाकर जे आपण खातो भाजी पोळी त्याचा नैवेद्य दाखवला ना तरीही चालेल. आता समजा एखाद दिवशी जेवण वगैरे करायला वेळ झाला, नाही दाखवता आला देवांना नैवेद्य, तर मग साखर जरी ठेवली ना, तुम्हीच काय मी सुद्धा काही वेळा नाही जमलं ना, मग मी साखरेचा नैवेद्य दाखवते. खडी साखरेचा, गुळाचा, दूध साखर असेल असा नैवेद्य आपण दाखवू शकतो. मग तो थोड्या वेळ 10-20 मिनटं किमान अर्धा तास राहू दिला तिथंच तरी पण चालेल देवांसमोर. त्यात देवांचा आशीर्वाद उतरत असतो आणि देवांजवळील नैवेद्यातील साखर किंवा दूध वगैरे असेल, गूळ असेल, आपण शांत बसून प्रसाद खावी. किंवा तुम्ही मुलांना देत असाल, तुम्ही दुधात चहात देऊ शकता. म्हणजे मुलांकडून चुकून किंवा आपण जरी मोठी माणसं देवांचा प्रसाद खाताना 1-2 साखरेचे कण सांडले तर अन्नाचा अपमान होईल. या दृष्टीने आपण शांत बसून तो प्रसाद खाल्ला किंवा चहात वगैरे दुधात टाकून दिली ती साखर. मी पण देवांना नैवेद्य दाखवलेली साखर असेल, गूळ असेल, दूध साखर असेल, चहात किंवा दुधात वगैरे टाकून आपण घेतलं, काही हरकत नाही. म्हणजे सांडलवण होत नाही आणि अन्नाचा अपमान सुद्धा होत नाही. नैवेद्य दाखवताना मग तुम्ही साखर, गूळ, दूध साखर, भाजी पोळी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवतात. शांत देवांसमोर बसून आसन घेऊन बसायचं. नैवेद्याला पाणी फिरवून नैवेद्य दाखवायचा आहे. अशा पद्धतीने शास्त्रानुसार शांत बसावं. राग असेल मनात, द्वेष असेल तर अशा पद्धतीने नैवेद्य दाखवला नाही तुम्ही तरीही चालेल. देवांसमोर नैवेद्य दाखवताना शांत मनाने प्रसन्न मनाने देवांना नैवेद्य दाखवायचा आहे. मगच आपल्याला अन्नपूर्णा माता प्रसन्न होते आपल्यावर आणि तरच आपल्या घरात लक्ष्मी नांदत असते. रागाने द्वेषाने तुम्ही घाईघाईत नैवेद्य दाखवताय अशा नैवेद्याला काहीच अर्थ नाही. देवांना नैवेद्य स्वीकार करा म्हणून मनोभावे प्रार्थना सुद्धा करायची आहे. 5 मिनटं, 10 मिनटं, 20 मिनटं, अर्धा तास तो नैवेद्य त्यानंतर तुम्ही नैवेद्य उचलू शकता
आता नैवेद्य दाखवताना देव्हाऱ्यात दिवा प्रज्वलित असणं महत्त्वाचं आहे, कारण देवांची सेवा दिव्यांच्या साक्षीनेच करावी, म्हणजे सोन्यासारखं आपल्याला फळ मिळतं आणि आपल्या व आपल्या मुलांच्या जीवनातून जो अंधार असतो, अंधकार असतो, नकारात्मकता असते, दूर होऊन सर्व गोड गोष्टी आपल्या आयुष्यात, आपल्या लेकराबाळांच्या आयुष्यात घडून येतात. बघा, देव आहे आपल्या लेकरांना नेहमीच समजून घेता. तुम्ही साध्या भोळ्या मनाने, मनोभावे, श्रद्धेने जो नैवेद्य दाखवाल ना, तो देवांना नैवेद्य कबूल आहे. बघा, उदाहरणार्थ सांगते, प्रभू श्रीरामांनी सुद्धा शबरीची उष्टी बोरे सुद्धा खाल्ली, ग्रहण केली, कारण तिच्याकडे प्रभू श्रीरामांसाठी अर्पण करायला फक्त बोरच होती व माझ्या श्रीरामांना गोड मधुर बोर मिळावी म्हणून ती प्रत्येक बोर खाऊन बघत होती आणि जी गोड मधुर होती ती तिने प्रभू श्रीरामांना अर्पण केली व त्यात तिची खरी भक्ती व देवांविषयी प्रेम, आपुलकी होती, श्रद्धा होती. म्हणून प्रभू श्रीरामांनी शबरीची बोरं सुद्धा खाल्ली, ग्रहण केली. म्हणून रोज नैवेद्य साखरेचा दाखवा किंवा पक्वान्नाचा, पण तो नैवेद्य मनोभावे दाखवा. बघा, सर्व काही घरात तुमच्या गोड गोष्टी व्हायला सुरुवात होतील. त्याचबरोबर सोमवारची कहाणी सर्वांनाच माहीतच असेल, खुलबर दुधाची. एका राजाने मनात ठरवलं महादेवांचा गाभारा दुधाने भरावा, पण कितीही दूध गाभाऱ्यात अर्पण केलं तरी महादेवांचा गाभारा काही दुधानं भरत नव्हता. त्याच वेळी एक चमत्कार झाला. एक गरीब म्हातारी खुलबर दूध म्हणजे छोटासा लोटा पेला भरून दूध घेऊन मंदिरात आली, महादेवांच्या मंदिरात. तिने थोडंसं दूध शिवपिंडीवर अभिषेक म्हणून अर्पण केलं आणि त्यातीलच थोडंसं दूध वाचवलं आणि थोड्याशा दुधाचा देवाला नैवेद्य दाखवला. देवाला प्रार्थना केली, देवा, माझ्या घरातील दूध वासरांना पाजलं, थोडंसं मुलाबाळांना पाजलं आणि थोडं दूध तुला आणलं, कबूल कर रे देवा. मनोभावे प्रार्थना केली. त्या म्हातारीने महादेवाला तिने प्रार्थना मनोभावे केली आणि काय चमत्कार! राजाने एवढं गावचं दूध देवाच्या गाभाऱ्यात अर्पण करूनही देवाचा गाभारा काही भरला नाही. तो म्हातारीच्या खुलबर दुधानं भरून गेला. राजानं संपूर्ण गावाचं दूध देवाला अर्पण केले. राजाने हा विचार केला नाही की गावातील लेकरं बाळं वासरं उपाशी आहे दुधा वाचून, पण म्हातारीनं आधी काय केलं, घरातील वासरांचे लेकरांचे पोट भरले, त्यांना आधी तृप्त करून थोडंसं दूध मनोभावे देवळात घेऊन आली. म्हणून देवादी देव म्हातारीला प्रसन्न होऊन देवांनी भरभरून आशीर्वाद दिला व तिचं जन्मांचं दुःख दारिद्र्य दूर केलं. तिचे लेकी सुखानं नांदू लागल्या. बघा, देवांना सुद्धा कोणी म्हणजे लहान लेकरं असतील, वासरं असतील, त्यांना अतृप्त ठेवून देव कधीच तृप्त होत नाही. म्हणून बघा, म्हातारीने थोडंसं दूध देवांना अर्पण केलं, देवांना अभिषेक केला, थोड्या दुधाने थोडंसं दूध नैवेद्यात ठेवलं, तरी पण देव इतके भरभरून तिच्यावर प्रसन्न झालं की तिचं जन्मांचं दुःख दारिद्र्य दूर केलं. त्याचबरोबर सुदामाच्या मुठभर पोह्यांनी भगवान श्रीकृष्णांचे पोट भरून देव तृप्त झाले आणि सुदामाचे दुःख दारिद्र्य एका रात्रीतून देवांनी दूर केले. जेव्हा सुदामा श्रीकृष्णांना भेटून पोहे देऊन घरी आले, तेव्हा सुदामाच्या झोपडीच्या ठिकाणी त्याला महाल दिसला व त्याची पत्नी व मुलं राणी व राजकुमार सारखी त्याच्या दृष्टीस पडली. सुदामाने श्रीकृष्णाला काहीच मनातलं सांगितलं नाही की मला काय हवं, काय नको, पण देवांनी आपल्या भक्ताच्या, मित्राच्या मनातले ओळखून त्याला सर्व सुखांची प्राप्ती केली. बघा, सुदामाकडं काय होते तर फक्त मुठभर पोहे, ते सुद्धा देवांनी अगदी आनंदाने पंचपक्वान्न खात आहे तशा पद्धतीने ते पोहे ग्रहण केले आणि सुदामाचं दुःख दारिद्र्य दूर केलं. त्याच्या मनात काय हवं नको ते देव आपले सर्व ओळखतच असतात. मनोभावे जर सेवा केली ना तर ती देवांच्या चरणी नक्कीच पोहोचत असते. माझ्या सांगण्याचा उद्देश एवढाच की खऱ्या मनाने देवांना आपण जे अन्न शिजवतो ना त्यातील प्रथम देवांना दाखवून आपण आनंदाने पोट भरलं, जेवण केलं तर देव नेहमीच प्रसन्न होतात. देव कधीच म्हणत नाही मला हाच नैवेद्य दाखवा, तोच नैवेद्य दाखवा. जेवण बनवले नसेल तर तुम्ही साखर, खडी साखर, गूळ, दूध साखर असा नैवेद्य जरी देवघरात देवांना मनोभावे रोज दाखवला ना तरी देवांमध्ये व आपल्यामध्ये कायम गोडावा, प्रेम, अटूट नातं निर्माण होत असतं आणि देव कायम आपल्या पाठीशी उभा राहतो.
जरी कधी मधी काही संकट अडचणी आल्यास तर याच गोडाव्याने देव आपल्याला बळ देत असतो सर्व संकटातून मार्ग काढायला. आणि नाहीच जमलं आपल्याला तर आपला देव कायम आपल्या पाठीशी आहे, कधीच आपल्याला धीर सोडू देणार नाही आणि आपल्याला पडू देणार नाही. एवढं गोड नातं आपल्यामध्ये व आपल्या देवांमध्ये असतं. नुसती देवांना साखर जरी नैवेद्यात ठेवली ना तुम्ही तरी देव आहे गोड मानून सर्व गोडावा आयुष्यात सर्व गोडावा आपल्याला भरभरून देतात. म्हणून सणवार असेल शुभतिथी अशा दिवसांना आपण पूर्णावरणाचा नैवेद्य बनवतो. शिरा, पुरी, खीर, लाडू, पेढे, मोदक, श्रीखंड, गोड बासुंदी म्हणजे सर्व पदार्थ आपण नैवेद्यात देवांना दाखवतच असतो. पण जे रोज जेवण बनवतो ना आपण, वरण भात भाजी पोळी असेल, पिठलं भाकर, चटणी भाकर, आपण जेवण्याआधी देवांना नैवेद्य जरूर दाखवा. आता घरात लहान लेकरं, बऱ्याच घरांमध्ये म्हणजे सर्वांच्याच घरात लहान लेकरं आहेत. आता समजा त्यांनी आधीच ते अन्न खाऊन घेतलं तर मग त्या अन्नाचा नैवेद्य देवांना दाखवायचा नाही का? बरेचसे लोक असं करत पण असतील की लहान लेकरांनी खाल्लं म्हणून ते अन्न देवांना दाखवत नाही. तर असं नाही, लेकरांना देव नाही समजून घेणार मग कोण समजून घेणार? तर आवर्जून त्या जेवणाचा नैवेद्य देवांना दाखवू शकता. आपण मोठी माणसं आहोत, कळती वळती आहोत, म्हणून आपण आठवणीने आपल्या जेवण्या अगोदर देवांना नैवेद्य दाखवतो. पण लहान लेकरांना काय कळतं? देवांसाठी आपण सर्वच त्यांचे लेकरं आहोत. देव नेहमीच आपल्याला समजून घेतो. म्हणून आधी लेकरांनी खाल्लेलं असेल तर ते अन्न तुम्ही देवांना दाखवायचं नाही असं नाही. जेवण बनवलं की त्यात थोडंसं ताटलीत वगैरे देवांसाठी बाजूला काढा आणि नंतर तुम्ही नैवेद्य दाखवला तरीही चालेल, किंवा तुम्ही दाखवत असाल आधीच तर दाखवा. आणि नाहीच जमलं, लेकरांनी खाऊन घेतलं तर त्यातील अन्न थोडंसं बाजूला काढून ठेवत जा देवांसाठी आणि मग नैवेद्य दाखवला तुम्ही तरीही चालेल. काही ठिकाणी तर दोन्ही वेळी जेवणाचा नैवेद्य देवांना दाखवला जातो आणि मग घरातली मंडळी जेवत असतात. तुम्हाला नाही जमत ना, एक वेळा जेवणाचा नैवेद्य दाखवला तुम्ही तरीही चालेल. आता नाहीच जमलं, तुम्ही खडी साखरेचा नैवेद्य दाखवू शकता. साखर, गूळ, दूध साखर असा नैवेद्य दाखवला ना तरीही चालेल. थोड्या वेळाने तो नैवेद्य उचलून घ्यायचा. म्हणजे तुम्ही चहात वगैरे ती साखर वापरू शकता, गूळ वापरू शकता. आणि जेव्हा आपण संकल्पयुक्त स्वामींची सेवा करतो, देवांची देवी आईची सेवा करतो, तेव्हा नित्य नियमाने रोज नैवेद्य दाखवलाच पाहिजे. तुम्ही साधी साखर ठेवली, गुळाचा नैवेद्य दाखवला, गूळ, साखर, खडी साखर, दूध साखर असा नैवेद्य दाखवला ना तरीही चालेल. बघा, आपले गजानन महाराज सुद्धा आपल्या भक्तांच्या मनोभावे नैवेद्याने म्हणजे पिठलं भाकरीच्या नैवेद्याने सुद्धा किती प्रसन्न होतात. आपण गजानन महाराजांचा प्रकट दिन असेल, आवर्जून पिठलं भाकर बनवतो आणि देवांना नैवेद्य दाखवतो. देव कधीच म्हणत नाही मला हाच नैवेद्य दाखवा, तोच नैवेद्य दाखवा. मनात श्रद्धा हवी. खऱ्या मनाने साखर जरी नैवेद्यात ठेवली ना तर आयुष्यात तुमच्या सर्व काही गोडच होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.